शेतकरी मित्रांनो रामराम. या ठिकाणी लिंगसेवाडी मध्ये आपण आहोत आणि गोदावरीचं पाणी आता अक्षरशः ह्या रोडून वाहताना दिसतंय. तर पात्र सध्या लिंगसेवाडीपर्यंत गावामधून वाहत चाललेलं आहे. अक्षरशः पाहत असाल तर पूर्ण सगळ्यांचे शेतकऱ्यांचे जे घरदार आहेत हे सगळे पाण्यामध्ये डुबलेले. सोबत आपले शेतकरी भरपूर आहेत. तर जवळपास हा प्रवाह जो नदीचा आहे हा प्रवाह या ठिकाणाहून किती किलोमीटरचा असेल भाऊ? आता एक किलोमीटरपर्यंत हा प्रवाहित झालेला आपल्याला दिसतो. आणि आपण आता सध्या लिंगसेवाडीमध्ये आहोत. या ठिकाणी युवा संघर्ष समिती आणि मुंबई लोकशक्ती फाउंडेशनच्या मदतीने या ठिकाणी आपण जे काही जीवनावश्यक फुलाची पाकळी यांचा जो झालेला नुकसान आहे हे नुकसान आपण भरून देऊ शकत नाही आणि सरकारही देऊ शकत नाही. पण त्यांना लागणाऱ्या ज्या गरजेच्या सामान आहे जे आज घडीला जे गरजेचं सामान आहे ते आपण या ठिकाणी घेऊन युवा संघर्ष समिती घनसावंगीची टीम पूर्ण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आपण ज्या ठिकाणी ज्या गरजूंना आर्थिक मदत पाहिजे किंवा मग किट पाहिजे ती आपण देत आहोत. भाऊ आता या ठिकाणचं लिंगसेवाडीचं जे पाणी आहे हे पाणी पूर्ण गावाला टाकलेलं आहे. पूर्ण गावाला विळखा टाकलेला आहे. बरं, भीती वाटते का? भीती तर वाटतेच, पण आता कसं आता छातीवर काय दगड ठेवून राहणं असं समजा राहावं लागतं. आता समजा या ठिकाणी जे तुम्ही राहताय आता सगळेजण तर अजून भीती वाटत नाही पाणी इथपर्यंत आलं कधी अजून वाढेल पाणी? कारण की आता 3 लाख क्युसेस पाणी सोडलेलं आहे, बरोबर ना? आता काय झालं, पूर्ण आम्ही पासरे ट्रॅक्टर मध्ये भरलेले आहेत. बरं, आता जसं जसं पाणी वाढेल तसं पुढे जाणार आम्ही. बरं. हा, तयारीत आहे भाऊ तुम्ही? तयारीत आहे ना. बरं, प्रशासनाची काही मदत इथे बस सुद्धा आलेली दिसल्या, तर बसचं काय काम राहिलं या ठिकाणी? बस रात्री पहाटे 4 वाजता समजा काही महिला मंडळ वृद्ध समजा घेऊन गेले होते तीर्थपुरीला. बरं, तर या ठिकाणी ते बसनी तीर्थपुरी नेऊन सोडलं, स्थलांतर करायला मदत झाली, बरोबर? तर प्रशासनाने इथले जे शेतकरी असतील किंवा रहिवासी असतील त्यांना नेण्याची जी मदत तशी प्रशासनाने केली. पण अजूनही शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत पाहिजे, जी आज घडीला त्यांना लागणारं जे दररोजचं सामान आहे त्याची गरज आपल्याला जी आहे शेतकऱ्यांना फार गरजेची आहे. तर नक्कीच हे जे सर्व शेतकरी मंडळी आहेत, बाजूचं ट्रॅक्टरमध्ये दिसतंय तुम्हाला सगळं सामान त्या ठिकाणी भरलेलं आहे आणि विच्चूचं बिऱ्हाड दिसतंय आपल्या पाठीवरती असं म्हणतो आपण. पण आता शेतकऱ्याचं बिऱ्हाड या पाण्याने आणि गोदामाईने आता या ट्रॅक्टरमध्ये लादल्याचं आपण पाहतोय. तर नक्कीच आपली युवा संघर्ष समिती जे काम करते, जे प्रामाणिक काम करते, प्रत्येक गावात जाऊन गावातून प्रत्येकाने ज्या पद्धतीनं जे गरजू आहेत त्यांना जे काही किट असेल ती किट वाटायचं काम करते. असं प्रामाणिक जे काम आहे हे ज्याला जमतं त्याने नक्कीच करावं अशी आपणास विनंती करतो. बाळासाहेब या. आता आपण पूर्ण दिवस झाला फिरतोय. हे शेतकऱ्याची मानसिकता भावना काय आहे सध्या? अक्षरशः काय झालंय, आता ही जी काही पूर परिस्थिती आहे या पूर परिस्थितीमुळं प्रचंड प्रमाणामध्ये आपला शेतकरी हा कोलमडून पडलेला आहे. तुम्ही पाहत असताना आता अक्षरशः आपण आता जे गाव आहे आपलं लिंगसेवाडी, आपण आता सध्या जिथे आहोत या लिंगसेवाडी गावामध्ये जवळपास संपूर्ण गावाला या पुरानं वेढा दिलेला आहे. आता अशा परिस्थितीमध्ये जवळपास बाहेर 5-6 बस या फाट्यावरती बाहेर थांबलेल्या आहेत. कारण काय आहे, आणखीन पाण्याचा फ्लो हा वाढता आहे. हा वाढता फ्लो जवळपास रात्रीपर्यंत पाणी किती येईल याचा अंदाज हा कुणाला येऊ शकत नाही. त्यामुळे स्थलांतरासाठी शासनानं रोडवरती बाहेर बसेस उभा केलेल्या आहेत आणि बऱ्याच प्रमाणामध्ये रात्रीसुद्धा गावकऱ्याचं स्थलांतर तीर्थपुरी म्हणून जे गाव आहे आपल्या जवळचं, तर तिथं यांचं स्थलांतर केलेलं आहे. परंतु या पूर परिस्थितीमध्ये एक लोकांची भावना एक अशी झालेली आहे की शासन कोणत्याही प्रकारच्या मदतीला इकडे यायला तयार नाही. हे फक्त नेते लोक याच्या माध्यमातून फक्त एक तुमचा पर्यटन म्हणून हे फिरतायत. शेतकऱ्याची चेष्टा केल्यासारखा हा विषय होतोय. ठोस भूमिका यांची कोणत्याही प्रकारची आत्तापर्यंत शासन म्हणून किंवा सरकार म्हणून यांची कोणत्याही प्रकारची आजपर्यंत ठोस भूमिका झालेली नाही. परंतु याच्यामधून आपला काही शेतकरी बांधव जो काही आता सध्या परिस्थिती तुम्ही पाहता कोलमडून पडलेला आहे, यांना अत्यंत लवकरात लवकर मदतीची लवकरात लवकर गरज आहे. ती शासनाने लवकरात लवकर आपली मदत जाहीर करावी. मी या आपली शेती आपली प्रयोगशाळा या माध्यमातून सरकारला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत कशी होईल याच्यासाठी पावलं उचलावीत. धन्यवाद. आणि ज्यांना जमत असेल, जसं मराठवाड्यातून तुम्ही पाहिलं असेल, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ ज्यावेळेस त्यांची परिस्थिती होती त्यावेळेस पाठवला गेला होता. अशीच मदत आता मराठवाड्याला गरज स्वतःला पडलेली आहे आणि
हा पूर्ण जो पूर आपण सकाळपासून दाखवतोय, या पुराच्या माध्यमातून प्रवाह दाखवा, कशा प्रकारे घरामधून प्रवाह जो तो आहे नदीचा प्रवाह हा आपल्याला वाहताना या ठिकाणी दिसतोय. आणि चला 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 आपली युवा संघर्ष समितीची पूर्ण टीम या ठिकाणी कार्य करताना आपल्याला दिसते आणि प्रत्येक जण या तर नक्कीच आपणही आपल्याला जी फुलाची पाकळी आपण मदत करावी आपणास विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा राम राम.